एका छोट्याशा गावातून उठलेली भारताची विज्ञान क्रांती तुम्हाला माहित आहे का ती कुठे घडली? विजेचा दिवा लावणाऱ्या प्रत्येक पटनामागे एक इतिहास आहे आणि तो सुरू झाला तारापुरातून. जग अणुऊर्जेकडे वळत असताना भारताने तारापूर अणुवीज निर्मिती केंद्र सुरू करून दाखवला स्वावलंबनाचा मार्ग. आपल्या घरात लागणारा बल्ब, शाळेतील संगणक आणि हॉस्पिटलमधील उपकरण या सगळ्यांमागे आहे वीज. आणि हाच विजेचा एक क्रांतिकारक स्रोत म्हणजे तारापूर अणुवीज केंद्र. चला पाहूया भारताने कशी उभारली ही विज्ञानाची भक्कम पायरी. पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहतात कल्लाकार दिनविशेष भाग 302 पावर्ड बाय GoPrack.com. 28 ऑक्टोबर 1969 हा दिवस भारतीय ऊर्जा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी महाराष्ट्रातील तारापूर अणुऊर्जा निर्मिती केंद्र आपल्या देशातलं पहिलं अणुवीज केंद्र सुरू करून एका छोट्याशा किनारपट्टीवरील गावात भारताने विज्ञानाचा दिवा पेटवला. जेव्हा जगात अणुशक्ती भयाचं प्रतीक होती तेव्हा भारताने तिला विकासाचं साधन बनवलं. हा प्रकल्प उभारून भारताने सिद्ध केलं की आपण जगाच्या शर्यतीत मागे नाही तर विज्ञानाच्या मार्गावर पुढे आहोत. हे फक्त अणुऊर्जा केंद्र नव्हतं तर भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचा नवा अध्याय होता. त्या काळात देश अजूनही स्वावलंबनासाठी झगडत होता. विजेची कमतरता, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक गरजा या सगळ्यांसाठी नवा उपाय हवा होता. आणि त्याच वेळी तारापूर अणुऊर्जा केंद्र सुरू झालं. तारापूर प्रकल्प उभारण्यात भारताला आंतरराष्ट्रीय मदत मिळाली, पण त्याचबरोबर भारतीय वैज्ञानिकांनी दाखवून दिलेली क्षमता खूप मोठी होती. यामुळे ग्रामीण भागातील उद्योगांना वीज मिळाली, शेतीला गती मिळाली आणि आधुनिक भारताच्या पायाभरणीत मोठा हातभार लागला. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे केंद्र भारताच्या ऊर्जेच्या आत्मनिर्भरतेकडे टाकलेले मोठे पाऊल होतं. आज आपण अणुऊर्जेच्या क्षेत्रात कितीही प्रगती केली असली तरी या प्रवासाची सुरुवात जिथून झाली ते ठिकाण म्हणजे तारापूर अणुऊर्जा केंद्र. इथे भारताने पहिल्यांदा अणुऊर्जेची ताकद आपल्या विकासासाठी वापरली. म्हणूनच 1969चा हा दिवस केवळ एका प्रकल्पामागच्या सुरुवातीसाठीच नाही तर भारताच्या आत्मविश्वासासाठी, विज्ञानिष्ठ विचारांसाठी आणि भविष्यातील प्रगतीसाठीही अमूल्य ठरला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कल्लाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com.